नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी छोलेची भाजी करणार आहे आणि ही भाजी मी गावच्या पद्धतीकडे जशी केली जाते, कांदा खोबऱ्याचं वाटण घालून त्या पद्धतीने मी करणार आहे। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी हे छोले आहेत ते रात्री भिजत घातले होते आणि पूर्ण रात्रभर भिजवून द्यायचे। आपल्याला जर सकाळी भाजी करायची असेल तर रात्री भिजत घालायचे। तर आता आपण ना याच्यामध्ये जे पाणी घातलेलं आहे ते काढून टाकूया आणि त्यानंतर हे धुवून घेऊन आपण कुकरला ते उकडून घेणार आहोत। तर आता मी हे धुवून घेतलेत बघा आणि आता आपण हे कुकरमध्ये घेऊया काढून सगळे छोले आहेत ते आणि त्यामध्ये पाणी घालून हे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे, म्हणजे कसं छान शिजतील ते। तर आता आपण याला झाकण लावून गॅस चालू करून गॅसवरती हे कुकर ठेवून देऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या करायच्या, म्हणजे कसं छोले आहेत ते छान शिजतात। तर आपला आता कुकर होते तोपर्यंत मी वाटण करून घेणार आहे। तर इथे बघा अर्धी वाटी खोबऱ्याची घेतले, 2 कांदे आणि इथे ते 9 ते 10 मी नसलीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर आता हे सगळं कट करून घेतलंय मी। कांदा पण हे बघा चिरून घेतला, आल्याचा तुकडा घेतलाय, लसूण सोलून घेतले आणि खोबरं पण किसून घेतलंय। आता आपण हे एक एक करून भाजून घेऊया। तर त्या अगोदर आपल्याला थोडासा खडा मसाला आहे तो गरम करून घ्यायचा आहे। तर इथे 2 चमचे बडीशेप घेतले आणि 3 ते 4 इथे मी ह्या काळी मिरी घेतल्यात, 2 लवंगा घेतलेल्या आहेत, एक हिरवी वेलची घेतली, त्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतलाय थोडासा म्हणजे, आणि तो तुकडे करून आतमध्ये घालायचा। त्यानंतर स्टार फूल घातलेला आहे मी थोडंसं तोडून, पूर्ण अक्क नाही घालायचं। आणि आता यामध्ये खसखस घातली 1 चमचावर, त्यानंतर 1 चमचा इथे धणे घातलेत आणि हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। हलका त्याचा सुगंध यायला लागला की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता बघा मी ते काढून घेतलं। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये खोबरं छान खमंग आता मी भाजून घेतलं। हे बघा छान असं ब्राऊन कलर आला पाहिजे त्याला आणि स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं खोबरं सुद्धा। तर आता खोबरं पण आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण कांदा सुद्धा आहे ना, तर तो भाजून घेणार आहोत। तर मी आता काय करते, इथे वाटण आहे ते थोडंसंच आहे, म्हणजे या भाजीपुरतंच करते, त्याच्यामुळे मी कांदा भाजताना त्यामध्येच मी आलं आणि लसूण सुद्धा घालणार आहे। तर आता इथे बघा त्यामध्ये तेल घालते, म्हणजे कसं तेल आणि थोडंसं मीठ घालायचं कांद्यामध्ये, म्हणजे लगेच कांदा ना भाजला जातो। तर आता इथे बघा मी आधी हे परतून घेते, नंतर यामध्ये लसूण पण मी आलं घालणार आहे। आणि जर आपल्याला आठवडाभरासाठी करून ठेवायचा असेल ना मसाला, तर यामध्ये म्हणजे वाटताना ना पाणी नाही घालायचं आणि एक एक करून वाटायचं, म्हणजे पहिल्यांदा खडे मसाले मिक्सरमध्ये वाटायचे, नंतर खोबरं आणि नंतर कांदा शेवटी वाटून घ्यायचं, म्हणजे कसं एकजीव वाटलं जातं आणि एकदम बारीक वाटलं जातं पाणी न घालता। आता कसं मी इथं थोड्या प्रमाणात करते त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून मी हा वाटून घेणार आहे। तर आता बघा आपलं हे कांदा आहे तो पण छान भाजला गेला आहे बघा, ब्राऊन झाला आहे। तर आता मी ना गॅस बंद केला आहे आणि आता हे थोडंसं थंड करून घेते। तर आता बघा हे थंड झालेलं आहे कांदा वगैरे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खडे मसाले भाजून घेतले ते घेतलं, खोबरं घेतलं आणि कांदा, आता याचं सगळं ना थोडंसं पाणी घालून मी छान पेस्ट करून घेणार आहे, म्हणजे बारीक वाटून घेणार आहे वाटण। तर आता यामध्ये मी हा कांदा घालते बघा। कांदा पण छान ना ब्राऊन असा करून घ्यायचा, म्हणजे कशी छान टेस्ट येते। आणि हे सगळं भाजताना गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट गॅसवरती म्हणजे परतलं ना तर कसं करपतं ते। तर आता आपण याला झाकण लावून आहे ना छान थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं बघा मी। हे बघा तुम्हाला दाखवते मी चमच्याने, हे बघा छान अगदी वाटलं गेलं, कारण वाटण हे थोडंसं आहे त्याच्यामुळे मला पाणी घालावं लागलं। तर आता आपलं वाटण बाजूला ठेवलं आहे, आता आपण छोले बघूया। तर इथे बघा 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्यात आणि छोले पण छान शिजलेत। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथे बघा कढईमध्ये साधारण 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा हिंग घातला आहे चिमूटभर, नंतर तमालपत्र घातलेलं आहे 1, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा घालायचा, एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया यामध्ये। आणि कांदा ना थोडासा ब्राऊन करून घ्यायचा, चांगला परतायचा तो कांदा। हलका ब्राऊन कलर आला ना की नंतर मग आपण त्यामध्ये टॅमॅटो घालूया। तर आधी आता मी कांदा हा परतून घेते। तर कांदा बघा परतला गेला आहे। आता यामध्ये मी हा अर्धा टॅमॅटो घातलेला आहे, जास्त नाही घातलेला। तर आता बघा हे ना कांदा आणि टॅमॅटो चांगलं परतून घेऊया 1 मिनिटभर असं तेलावरती। आता त्यामध्ये घातलं मी हळद अर्धा चमचा आणि तिखट आपल्या चवीनुसार घालायचं, मी इथे 1 चमचा घातलेला आहे। छोले मसाला घातला आहे 1 चमचाभर छोटा आणि मीठ घातलेलं आहे। मीठ आपण वाटणामध्ये पण घातलेलं आहे, म्हणजे कांदा जेव्हा भाजला ना तेव्हा पण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे चेक करूनच घालायचं। त्यानंतर आता जेवढं आपल्याला वाटण लागणार आहे तेवढं यामध्ये आपण घालायचं। तर हे बघा आता इथे मी 2 मोठे चमचे हे
वाटण घातलेलं आहे आणि आता हे वाटण आणि हा सगळं तिखट मीठ वगैरे आहे ना ते सगळं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं. म्हणजे याला परतताना ना छान असं सुगंध पण आला पाहिजे आणि बाजूने तेल सुटलं पाहिजे. तर आता मी हे बघा 2 ते 3 मिनटं छान स्लो गॅसवरती परतून घेतला मसाला. इथे तुम्ही बघत असाल किती छान परतला गेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये आता घालूया छोले. आता छोले घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अजूनच ग्रेव्ही दाट हवी असेल ना घट्टसर, तर यामधले छोले म्हणजे अर्धी वाटी छोले बाजूला काढून ते मिक्सरला बारीक वाटून यामध्ये घालायचे. म्हणजे अजून घट्ट होते आणि टेस्ट पण छान येते भाजीला. पण मी असं वाटलं नाही, फक्त वाटण घातलेलं आहे. तर आता बघा आपण यामध्ये पाणी घालूया. म्हणजे आपण छोले जे उकडलेत ना तेच पाणी घालायचं यामध्ये. हे बघा आता पाणी घातलं. आता आपण झाकण ठेवून ही भाजी 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया. तर आता इथे बघा 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. मी आता गॅस बारीक केलेला आहे, म्हणजे स्लो केला आहे. आता आपण भाजी चेक करूया. तर हे बघा यातलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आणि भाजी आहे ती थोडीशी घट्टसर झाली आहे. आणि मी याच प्रकारे ठेवणार आहे, म्हणजे कसं आपल्याला यासोबत चपाती, पुरी किंवा नान वगैरे खाता येतं. तर आता बघा मी हे गॅस बंद करणार आहे. आणि ही थंड झाली ना भाजी थोडी किंवा अजूनच ती दाटसर होते. तर आता मी गॅस बंद केला आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि आपली भाजी पण छान अशी घट्टसर झालेली आहे. हे बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.